नमस्कार. भारतात अनेक नद्या आहेत, पण काही नद्या या फक्त पाण्याचा प्रवाह नसतात, त्या खऱ्या अर्थाने जीवनरेखा असतात. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या नदीबद्दल म्हणजे आपल्या कृष्णा नदीबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कृष्णा नदीला दक्षिण भारताची जीवनरेखा असं का बरं म्हणतात? कारण अगदी सरळ आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमधल्या लाखो लोकांचं आयुष्य थेट या नदीवर अवलंबून आहे. शेतीसाठी पाणी, वीज, पिण्याचं पाणी, उद्योग, सगळं काही. म्हणूनच ही नदी या संपूर्ण प्रदेशासाठी एक वरदान आहे. आता ही जीवनरेखा किती प्रचंड आहे याचा अंदाज घ्यायचा आहे तर तिची लांबी आहे तब्बल 1400 किलोमीटर. म्हणजे विचार करा, मुंबई ते दिल्ली या अंतरापेक्षाही जास्त. पश्चिम घाटातल्या एका लहानशा उगमापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंतचा हा तिचा एक अथांग प्रवास आहे. प्रत्येक नदीच्या उगमाची एक गोष्ट असते आणि कृष्णा नदीचा उगम तर खूपच सुंदर आणि पवित्र मानला जातो. चला आपण या प्रवासाच्या अगदी सुरुवातीच्या ठिकाणी जाऊया. तर कृष्णा नदीचा उगम होतो सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगांमध्ये, महाबळेश्वरला. हो, तेच आपलं प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण. इथल्या एका प्राचीन मंदिरात एका गोमुखातून या नदीचा प्रवाह सुरू होतो, जो पुढे जाऊन एक मोठं विशाल रूप घेतो. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्याच परिसरातून कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या आणखी 4 नद्यांचाही उगम होतो. उगमानंतर कृष्णा नदीचा एक मोठा प्रवास सुरू होतो. हा प्रवास दख्खनच्या पठारावरून 3 मोठ्या राज्यांना पार करतो. तिचा हा मार्ग नेमका कसा आहे ते आता समजून घेऊया. महाराष्ट्रात उगम पावल्यानंतर कृष्णा नदीचा प्रवाह दक्षिणेकडे वळतो आणि मग ती प्रवेश करते कर्नाटकात. कर्नाटकचा एक मोठा भूभाग सिंचित करून तिचा प्रवास पुढे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधून बंगालच्या उपसागराकडे सुरू राहतो. म्हणजे बघा, सह्याद्रीच्या उंच कड्यांवरून सुरू झालेला हा प्रवास दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे वाहत जातो. हजारो किलोमीटर्सचा टप्पा पार करून ही विशाल नदी शेवटी आंध्र प्रदेशात हंसलदेवी नावाच्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला म्हणजे समुद्राला मिळते आणि तिथे तिचा प्रवास संपतो. कृष्णा नदी एकटी वाहत नाही, तिच्या प्रवासात अनेक लहान मोठ्या नद्या येऊन मिळतात आणि त्यामुळे तिचं पात्र आणि तिची शक्ती दोन्ही वाढत जातं. ह्याच प्रचंड पाण्याच्या साठ्याचा उपयोग करून घेण्यासाठी तिच्यावर अनेक मोठी धरणं बांधली आहेत. कृष्णा नदीला अनेक उपनद्या मिळतात, ज्या तिच्या पाण्याच्या प्रवाहात मोठी भर घालतात. यातल्या 2 उपनद्या सगळ्यात मोठ्या आहेत. डाव्या किनाऱ्यावरून मिळणारी भीमा आणि उजव्या किनाऱ्यावरून मिळणारी तुंगभद्रा. यांच्याशिवाय कोयना, घटप्रभा, मलप्रभा यांसारख्या नद्याही खूप महत्त्वाच्या आहेत. आता बोलूया या नदीवरच्या काही मोठ्या धरणांबद्दल. महाराष्ट्रातलं कोयना धरण, याला तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात, कारण इथून जवळपास 1920 मेगावॅट वीज निर्माण होते. पुढे कर्नाटकात आहे अलमट्टी धरण आणि आंध्र प्रदेश तेलंगणाच्या सीमेवर आहे नागार्जुन सागर धरण. हे तर देशातल्या सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. या सगळ्या प्रकल्पांमुळे लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. चला, आत्तापर्यंत आपण जी काही माहिती पाहिली त्याचा एका झटक्यात आढावा घेऊया. हे मुद्दे स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे इकडे नीट लक्ष द्या. चला महत्त्वाचे मुद्दे परत एकदा पाहूया. उगम कुठे होतो? पश्चिमेकडे महाबळेश्वरमध्ये. आणि नदी जाऊन कुठे मिळते? पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला. लांबी किती? सुमारे 1400 किलोमीटर. दिशा कोणती? पश्चिम ते पूर्व. आणि 2 सगळ्यात मोठ्या उपनद्या लक्षात ठेवायच्या, डावीकडून भीमा आणि उजवीकडून तुंगभद्रा. बस हे 5 मुद्दे लक्षात ठेवले तरी अनेक प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. कृष्णा नदीचं महत्त्व पाहिल्यावर खरंच वाटतं की या जीवनरेखेविना दक्षिण भारताची आपण कल्पना तरी करू शकतो का? याच प्रश्नासोबत आजचा हा आढावा